इयत्ता 5वी विषय परिसर भाग 1 पाठ क्रमांक 6, 7, 12 उजळणी व त्यांची चाचणी परीक्षा. सर्व विद्यार्थ्यांनी माहिती लिहून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला चाचणी सोडवताना उपयोगी पडेल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ 7वा आपणच सोडवू आपले प्रश्न. चला तर मग बघू या पाठामध्ये आज आपण काय काय शिकणार आहोत. सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत सार्वजनिक समस्या म्हणजे काय, सार्वजनिक समस्या कोणत्या कोणत्या असतात, त्याचबरोबर तंटा निवारणे म्हणजे काय किंवा ती तंटा निवारणे आपण कशा प्रकारे केले पाहिजे, समस्या निवारण आपण कशा प्रकारे केले पाहिजे, आणि त्याचबरोबर आपण आज एक सामाजिक मूल्य शिकणार आहोत ते म्हणजे शांतता. शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे, ते कसे हे आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात आपण आज या पाठाला. यामध्ये काही आपल्याला सुरुवातीला छायाचित्र दाखवले आहेत. यामध्ये आपल्याला काही समस्या दिसून येतात. इथं आपल्याला एक मुलगी आहे, तिच्याकडून आपल्याला समजते की ती सांगते की माझ्या परिसरामध्ये पाणी ही आठवड्यातून फक्त 3दा येते. ही एक समस्या आपल्याला इथे दाखवून दिलेली आहे. त्याचबरोबर इथे एक आपल्याला समस्या दाखवलेली आहे ती म्हणजे कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत आणि नाक बंद करून शाळेत जावे लागते. इथे एक लहान मुलगा शाळेला जात आहे आणि जाता जाता तिथे कचऱ्याचा रस्त्यावरती ढीग साठलेला आहे, त्यामुळे तो म्हणतो की मला नाक बंद करून शाळेत जावे लागते. पुढील समस्या अशी ती दाखवली आहे ती म्हणजे शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं पण सायकलीसाठी वेगळा रस्ता नाही, असे इथे मुलगीची ही एक समस्या आहे. आणखीन एक समस्या आपल्याला दिसते ती म्हणजे माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागतं, तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे. इथे ही आणखीन एक आपल्याला समस्या मिळते. तर सार्वजनिक समस्या म्हणजे काय हे आपण बघूत. आपल्या जीवनात विविध समस्या असतात. या समस्यांमुळे आपली गैरसोय होते. म्हणजेच काय, आपण समूह जीवनामध्ये राहत असतो, तिथे आपल्याला विविध अशा समस्या किंवा विविध अशा तक्रारी असतात, त्यामुळे आपली गैरसोय होते. कधी कधी आपले समूह जीवन हे विस्कळीत होते. या समस्यांकडे म्हणजेच या तक्रारींकडे जर आपण नीट वेळच्या वेळी बघितले नाही किंवा डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिक तीव्र बनतात. म्हणून वेळच्या वेळेला समस्यांचे निराकरण करावे. जे काही प्रॉब्लेम्स आपले असतात ते वेळच्या वेळेला सोडवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या गावातील किंवा आपल्या शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल. सार्वजनिक समस्या कशाला म्हणता येईल तर आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये लोकांना ज्या काही अडचणी येतात किंवा जे प्रश्न त्यांना भेडसावतात त्यांना आपण सार्वजनिक समस्या असे म्हणू शकतो. परिसरातील समस्या ओळखणे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. जी काही समस्या आहे ती आपण स्वतः ओळखली पाहिजे आणि तिचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सार्वजनिक समस्या ही काही एकट्या व्यक्तीने सोडवू शकत नाही. सार्वजनिक समस्या ह्या सर्वांच्या प्रयत्नाने किंवा सर्वांच्या सहभागातून सर्वांशी त्या विषयावरती बोलून मगच आपण सार्वजनिक समस्या सोडवू शकतो. योग्य असा काही तो मार्ग किंवा योग्य असा निर्णय आपण सर्वांच्या प्रयत्नांनी किंवा सर्वांच्या चर्चेतूनच तो सार्वजनिक जी काही समस्या आहे ती सोडवू शकतो. पुढे बघूत आपण तंटा निवारण. आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये वेगवेगळ्या कारणावरून तंटे होत असतात. ही देखील एक समस्याच आहे. सतत होणाऱ्या या तंट्यांमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते, गावामध्ये एकोपा राहत नाही, शांतता त्या गावामध्ये नांदत नाही. गावच्या प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात. जर सतत भांडणे होत असतील, सतत तंटा होत असतील, वाद होत असतील, मारहाण होत असतील तर त्या गावाची प्रगती होत नाही. त्या गावाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतात. त्याचबरोबर त्या गावातील लोकांच्या मध्ये एकोपा राहत नाही. कोणत्याही प्रकारचे सण किंवा उत्सव व्यवस्थितपणे साजरे करू शकत नाहीत. म्हणजेच काय तर गावामध्ये एकोपा राहत नाही, त्यामुळे गावचे स्वास्थ्य बिघडते. आणि जर समजा तंट्याचे स्वरूप हे गंभीर नसले तर ते आपण परस्परांशी बोलून सोडवता येतात. परंतु जर त्या तंट्यांचे किंवा त्या भांडणाचे स्वरूप हे खूप मोठ्या प्रमाणात असले, ते आपण परस्परांशी बोलून जर सोडवू शकत नसेल तर तंटा निवारण्यासाठी मात्र असणाऱ्या संस्थांची किंवा न्यायालयाची मदत या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागते. काही तंटे असे असतात की जे आपण परस्परांशी बोलून सोडवू शकतो, परंतु काही तंटे, काही वाद विवाद असे असतात की जे
काही संस्था किंवा न्यायालयाची मदत आपल्याला त्यासाठी घ्यावी लागते. त्यासाठीच आपल्या सरकारने एक योजना राबवली आहे. त्याचबद्दल आपण माहिती करून घेऊया. आपल्या राज्यामध्ये 2007 साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना ही एक राबवण्यात आली. यामध्ये गावातील तंटे हे गावातच सोडवले जावेत किंवा गावकऱ्यांनी ते चर्चेने किंवा सामंजस्याने सोडवावेत, हा या योजनेचा प्रमुख हेतू होता. ते म्हणजे गावकऱ्यांनी जे काही आपले छोटे मोठे तंटे आहेत, समस्या आहेत, त्या गावातल्या गावातच चर्चा करून सोडवावेत. त्याचप्रमाणे जर असे केले तर गावातील एकोपा वाढेल, शांतता वाढेल आणि गावच्या प्रगतीला अडथळाही येणार नाही. अशा प्रकारे जर त्या गावातील लोकांनी या पद्धतीने जर तंटे सोडवले तर त्या गावाला आपण शांतता पुरस्कार ही देऊ शकतो. अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळतो. पुढे बघूयात आपण समस्या निवारण म्हणजे काय आणि त्या नेमकं त्याची उदाहरणे कोणती आहेत. तिथे आपल्याला एक उदाहरण दिसते, ते म्हणजे हिरवे बाजार. अहमदनगर जिल्ह्यामधील हिरवे बाजार हे एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या होती, म्हणजेच पाणी टंचाई होती. परंतु त्या गावातील लोकांनी काय केले, एकमेकाच्या मदतीने त्यांच्या समस्या सोडवण्याची प्रयत्न केला. त्यांच्या सहभागातून त्यांनी ती समस्या सोडवली आणि आता त्या ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला आहे, त्याचबरोबर पाण्याचाही प्रश्न सुटला आहे. आज हिरवे बाजार या गावाचा परिसर हिरवागर्द झालेला आहे. आपल्याला आणखीनही उदाहरण घेता येतील, ते म्हणजे सध्या पाणी फाउंडेशन ही जी योजना राबवली जाते, या योजनेमधून देखील अनेक अशी गावं आहेत की ज्या गावांमध्ये आज पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. तेथील लोकांनी एकत्र येऊन श्रमदान करून जो काही पाण्याचा प्रश्न होता तो सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर श्रमदानातून ग्रामसफाई हे देखील आपल्याला उदाहरण मिळते. उस्मानाबाद जिल्ह्यामधील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. यामधील लोकांनी काय केले, सर्वांनी मिळून ठरवले की पहिल्यांदा आपल्या गावाची आपण स्वतः स्वच्छता करायची. त्यासाठी त्यांनी सांडपाण्याचे योग्य असे नियोजन केले. त्याचबरोबर जो काही उकरड्यावरचा कचरा होता तो कचरा एकत्र करून त्याचे गांडूळ खत बनवले आणि प्रत्येकाने आपल्या घरासाठी, प्रत्येक घरासाठी तिथे स्वच्छतागृह बांधले. त्यामुळे स्वच्छता तिथे नांदू लागली. संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन याशिवाय आपली प्रगती होणार नाही, असे संत गाडगेबाबांनी लोकांना हा संदेश देऊन गेले. स्वच्छता कसे करावे हे देखील त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. त्याचबरोबर गाडगे महाराजांच्या बरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व आपल्याला पटवून दिलेले आहे. ते पुढील प्रमाणे: मिळोनी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साफ सर्वही, चहूकडे मार्ग. म्हणजेच काय, मिळोनी करावी ग्रामसफाई. आपण सर्वांनी एकत्र मिळून ग्रामसफाई करावी, म्हणजे आपलं गाव स्वच्छ करावं. नाली मोरी ठाई ठाई म्हणजेच काय, तर ज्या काही गटारे आहेत, नाले आहेत, आपले जे काही स्वच्छतागृह आहेत ते सर्वांनी आपण एकत्र येऊन साफ करावे. हस्ते परहस्ते साफ सर्वही, चहूकडे मार्ग. सर्वांनी एकत्र येऊन ते जर साफ आपण करावे, असे संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे. इथे आपल्याला त्या दोघांची छायाचित्र दिसते, संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज. शांतता हे देखील आपल्या एक सामाजिक मूल्य आहे आणि ते कसे हे आज आपण जाणून घेऊ. तेव्हा शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे हे आवश्यक असते. म्हणजेच काय, प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षता मिळाली पाहिजे, समाजातील शोषण थांबवले पाहिजेत, विषमता कमी झाली पाहिजे, सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. म्हणजेच काय, आपण समाजामध्ये राहतो तर सार्वजनिक जे काही जीवन आहे यामध्ये भाग घेण्याची, त्यामध्ये सहभागी होण्याची, आपले निर्णय मांडण्याची किंवा जे काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर शांततेचे महत्त्व समजावून घेणे, शांततेचा मार्ग प्रत्यक्षात वापरणे, या मार्गांनी आपण कुटुंब, शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक असे वातावरण निर्माण करू शकतो. आज एक गोष्ट आपल्याला माहिती करून घ्यायची आहे, ती म्हणजे
जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. म्हणजेच काय, 21 सप्टेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेले न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण आपण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशातील लोकांनी लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आलेली आहे. आपल्याला जर याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर इथं खाली एक आपल्याला संकेतस्थळ दिलेलं आहे, याला जरी आपण भेट दिली तरी चालेल. आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे शाळेमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये जर शांतता असेल तर या शांततेचा उपयोग किंवा तिचा फायदा हा सर्वांनाच होतो. शांततेमुळे प्रगतीला हातभार लागतो. व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, त्याचबरोबर संशोधन इत्यादी क्षेत्राचीही भरभराट करण्यासाठी आपल्याला संधी मिळते. म्हणजेच काय, शांतता ही एक वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य झालेले आहे. तर आज आपण या पाठामध्ये काय काय शिकलो थोडक्यात जाणून घेऊयात. समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. म्हणजे सार्वजनिक समस्या सोडवण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. सर्वांनी जबाबदारीने जर आपल्या समस्या सोडवल्या तर त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास समस्याचे निराकरण होते. संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते. म्हणजेच काय, एकमेकांशी परस्परांशी बोलल्यानंतर तंटेचे निवारण होते. शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात. कुटुंबात, शाळेत, समाजात शांतता असेल तर तिचा सर्वांना फायदा होतो आणि त्यामुळे प्रगतीला देखील हातभार लागू शकतो. शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे. तर मुलांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पाठ 6. नियम सर्वांसाठी. सांगा पाहू, वाहतुकीचे नियम कोणते आहेत? हे नियम पाळल्याने काय होईल असे तुम्हाला वाटते? यातील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो? वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखी कोणते नियम असावेत असे तुम्हाला वाटते? वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात. नियमाच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते. आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. नियम सर्वांसाठी असतात, ते सर्वांना सारखेच लागू होतात. नियमापुढे कुणी श्रेष्ठ किंवा कुणी कनिष्ठ नसतो. नियमाचे पालन न केल्यास शिक्षा होते. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. अशा प्रकारे समानता या नियमाचा आधार असतो. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल. आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. हे नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्याचे पालन करतो. समाजासाठी असणाऱ्या या नियमामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात फरक आहे. निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. सूर्याचे उगवणे व मावळणे किंवा ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही. समुद्राची भरती, ओहोटी, चंद्राच्या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालू असतात. निसर्गातील नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात. ते कालबाह्य होत नाहीत. परंतु माणसासाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता तेव्हा नियम वेगळे होते.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यानुसार समूह जीवनाचे नियम बदलले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता. 1988 मध्ये मतदानाचा हक्क व्यक्तीस 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देण्यात आला. हे करून पहा. आपल्या पालकांना आणि आजी आजोबांना त्यांच्या वेळेस शाळेत कोणते नियम होते ते विचारा. तुमचा आणि तुमच्या पालकांचा आणि आजी आजोबांचा असे 3 स्तंभ तयार करा. 3 स्तंभामध्ये शाळेसंदर्भातील नियमाविषयी माहिती भरून त्याची तुलना करा. कोणते नियम बदलले आहेत, कोणते नाहीत यावर चर्चा करा. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, मुलगा व मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समान असतो. त्यांना विकासाच्या सारख्याच संधी मिळाल्या पाहिजेत. मुलीच्या प्रश्नाला सांगा पाहू. सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते असं सर शिकवतात. तर मग मुलींचं म्हणणं असतं की मुला इतक्या पोषक आहाराची मुलीला गरज नसते का? कारण आमच्या घरी फक्त भावाला सकस अन्नाची गरज आहे असं म्हणतात. मग सांगा पाहू, मुलीच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर देणार? मुलगा आणि मुलगी असा भेद आणखी कोणकोणत्या बाबतीत केला जातो असे तुम्हाला वाटते? मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे. मुलींना अन्न कमी देणे किंवा त्यांना शाळेत न पाठवणे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. असा अन्याय समाजातल्या अनेक घटकावरही होताना दिसतो. एक चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कुणावर अन्याय होत असेल असे तुम्ही सांगा बरं. एक सावकार आहे आणि त्या सावकाराकडे एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी म्हणतोय की तुमचे सगळे पैसे परत केले तरी कर्ज कसं शिल्लक राहिलं. मग आता याच्यात कुणावर अन्याय होत असेल? बरोबर, यामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होत असेल. आणि दुसऱ्या एका चित्रामध्ये असं दाखवलेलं आहे की एक स्त्री धनाढ्य घरातली आहे आणि एक भांडे घासणारी त्या ठिकाणची बाई आहे. मग ती भांडे घासणारी बाई म्हणते, एकही सुट्टी न घेता महिनाभर काम करून तुम्ही माझा पगार इतका कमी का देता? तर या ठिकाणी भांडे घासणाऱ्या स्त्रीवर अन्याय होताना आपल्याला दिसतो. कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठीच तर नियम करावे लागतात. खाली नियमांची एक सूची दिलेली आहे. प्रत्येक नियमाचा काय हेतू आहे आणि काही नियमांचे अनेक हेतू आहेत. वर्गात यातील प्रत्येक विषयावर चर्चा करा. मला असे वाटते या नावाच्या पुस्तिकेत तुम्ही मांडलेल्या मताची नोंद करा. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी. मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण. निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी. कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण. बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी. जंगलतोड व शिकारीवर बंदी. आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरांचे पालन करतो. आपले आई वडील आजी आजोबा नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत. आपण सण समारंभाचा एकत्रित आनंद घेतो. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करून सन्मान करतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळतो. प्राण्याविषयी प्रेम कृतज्ञता व्यक्त करतो. अहिंसा आणि शांतता ही मूल्य प्राचीन काळापासून आपल्याला सामाजिक जीवनामध्ये दिसतात. असे असले तरी काही रूढी व परंपरा मात्र अयोग्य आहेत. ते आपल्या समाजाच्या फायद्याचे नाहीत. उदाहरणार्थ जातीभेद. यामुळे समाजात उच्च आणि नीच अशी दरी निर्माण झाली. विषमता वाढली. अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती. अस्पृश्यासारख्या रूढीवर कायदा करूनच बंदी घालण्यात आली. जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला सुद्धा कायद्याने बंदी आहे. आपले काही सामाजिक प्रश्न आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अंधश्रद्धा, निरक्षरता, बालविवाह, बालकामगार अशा अनेक समस्या आहेत. चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातल्या काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते. त्यांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीची संधी मिळत नाही, रोजगार मिळत नाही. त्यामुळे गरिबी वाट्याला येते. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव
या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत, तरच आपण सर्वजण एकत्रित पुढे जाऊ शकतो. पर्यावरण रक्षण. समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठीही कायद्याची गरज असते. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे. त्यासाठी आपण या साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे, ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला, जातीभेद, स्त्री पुरुष विषमता, स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे होत. ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले. या सर्व समाजसुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरले. आपण काय शिकलो? माणसासाठी असणाऱ्या नियमामध्ये बदल होतात. पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढीच्या स्वरूपात होते. अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपराच्या विरोधात कायदे केले गेले. आपल्याला एक उपक्रम घ्यायचा आहे. शाळेमध्ये खालील प्रसंगी तुम्ही कोणते नियम पाळता याची यादी करायची. परिपाठाच्या वेळचे नियम, मध्यान्ह भोजनाच्या वेळचे नियम, क्रीडांगणावरचे नियम आणि शाळेच्या वाचनालयातील नियम. अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. तर धन्यवाद. परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी. पाठ क्रमांक 12 सर्वांसाठी अन्न. सांगा पाहू, दिवाळीच्या सुमारास कोणत्या भाज्या येतात, कोणती फळे येतात, कोणती धान्य येतात? ज्वारी, बाजरी, तांदूळ, आंबा, संत्री, फणस यांचा हंगाम केव्हा असतो? आपण वनस्पतींच्या कोणकोणत्या अवयवांचा अन्नासाठी वापर करतो? शेती. शेतीचे हंगाम. वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते, त्यासाठी शेतांमध्ये पिकांची पेरणी व बागांमध्ये फळझाडांची लागवड केली जाते. भारताचा सुमारे 60% भूभाग शेतीसाठी वापरात आहे. ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे 2 प्रमुख हंगाम असतात. जून ते ऑक्टोबर पर्यंतच्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात. या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो. ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामाला रबी हंगाम म्हणतात. या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी, परतीचा मान्सून आणि पडणारे दव यांचा उपयोग होतो. याशिवाय मार्च ते जून मध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके म्हणतात. सांगा पाहू, भात शेती कोणत्या हंगामात करतात? शेतीची कामे. आपल्या शेतातील पिके चांगली वाढावी याचे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. पीक चांगले वाढले तर त्यापासून त्याला उत्पन्नही अधिक मिळते. भरघोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन, उत्तम बियाणे व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते. मशागतीची कामे करणे आवश्यक असते. त्याचबरोबर शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते आणि शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते. या सर्वच प्रक्रिया महत्त्वाच्या असतात. आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरी सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे. शेतीच्या सुधारित पद्धतींचा वापर केल्यामुळे हे शक्य झाले आहे. पारंपरिक शेती. पूर्वापार पद्धतीने शेती करताना बैलाने ओढायचे नांगर, आऊत वापरत. तसेच शेताला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर होत असे. कापणी, मळणी इत्यादी कामे शेतकऱ्यांचे कुटुंबीय स्वतः किंवा बैलाच्या मदतीने करत. परंतु आता शेतकरी ही सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने करत आहेत. शेतीचे सुधारित तंत्रज्ञान, सुधारित बियाणे. पूर्वी एका हंगामात तयार झालेले पिकांचे बियाणे सुरक्षित ठेवून पुढील हंगामात वापरण्याची पद्धत होती. त्यापासून मिळणारे उत्पादन कमी असे. आता संशोधन करून सुधारित बियाणे तयार केले जाते. ज्वारी, गहू, भात, भुईमूग अशा प्रत्येक पिकाचे सुधारित बियाणे बाजारात मिळते. ही बियाणे अधिक पीक देतात, किडीला बळी पडत नाहीत.
तसेच काही बियाणांपासून पिकांची वाढ झपाट्याने होते. काही बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. सिंचनाच्या आधुनिक पद्धती. योग्य वेळी पुरेसे पाणी मिळाले तर पिकांची वाढ चांगली होते. पावसाबरोबरच नदी, तलाव, विहिरी यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. नद्यांवर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडवून पाणीसाठा केला जातो. असे केल्याने भूजल पातळीही वाढते. पिकाला पाटाने पाणी देण्याची पूर्वापार पद्धत आहे, परंतु या पाटातून वाहणाऱ्या पाण्यापैकी बरेच पाणी जमिनीत जिरते किंवा त्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे खूप पाणी वाया जाते. आता सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जात आहे. यामुळे पाण्याची बचत होते. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्र असलेल्या नलिका वापरतात. त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो. ठिबक सिंचन. तुषार सिंचन. तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंज्यांमधून पिकांवर पाणी फवारले जाते. माहिती मिळवा. 1. ज्वारीच्या सुधारित बियाणांची 2 नावे. 2. शेतकरी मोठ वापरण्यासाठी कोणाची मदत घेत असत. 3. आजकाल जमिनीखालचे पाणी कसे उपसतात. खते. जमिनीमध्ये 30 पिके घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी होत जाते. म्हणून आपल्याला मातीत खते मिसळून मातीची सुपीकता वाढवावी लागते. त्यामुळे पिकांना योग्य त्याचा पुरवठा होतो. नैसर्गिक खते आणि रासायनिक खते अशी 2 प्रकारची खते असतात. नैसर्गिक खते ही निसर्गतः उपलब्ध असलेल्या पालापाचोळा व शेण अशा पदार्थांचा वापर करून मिळवतात. रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते. या खतांमध्ये शेतीला उपयुक्त अशा विविध रासायनिक घटकांचे नेमक्या प्रमाणात केलेले मिश्रण असते. पूर्वापार शेती पद्धतीत शेणखत, लेंडी खत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जाईल. परंतु उत्पादनात शीघ्र व अधिक वाढ होण्यासाठी वापरलेल्या रासायनिक खतांच्या वापराचे तोटेही लक्षात येऊ लागले. रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे अतिरिक्त खते जमिनीत शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. अशा जमिनीत धान्य उत्पादन घटते. शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्याने जमीन शारपड होत आहेत. ज्या भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी शारपड जमिनीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. उदाहरणार्थ धरण क्षेत्रालगतच्या जमिनी, नदीकाठच्या जमिनी. जमिनी शारपाट झाल्यास मातीचे परीक्षण करून जमिनीतील कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक ते घटक टाकता येतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, परंतु त्यात वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे जमिनी शारपाट होऊ नयेत म्हणून पाणी व रासायनिक खतांचा अतिवापर टाळणे चांगले. पिकांचे संरक्षण. किडीमुळे किंवा रोग पडून पिकांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात किंवा बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधे चोळतात. कीटकनाशक फवारणी करणारा शेतकरी. धान्याची साठवण. शेतीतील उत्पादन वाढवण्याबरोबरच शेतातून मिळालेले धान्य नीट साठवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. धान्य साठवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात? शेतकरी हाती आलेलं धान्य उन्हात चांगले वाळवून पोत्यात भरतात. ही पोती घरात किंवा विक्रीनंतर गोदामामध्ये किंवा दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात साठवली जातात. साठवलेल्या धान्याची नासाडी 2 प्रकारांनी होते. कीड, मुंगी, उंदीर, घुशी यांच्यामुळे धान्याची खूप नासाडी होते. तसेच दमट व कोंदट जागी धान्य साठवल्यास धान्याला बुरशी लागून ते खाण्यालायक राहत नाही. धान्य गोदाम. कीड, मुंगीचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवण्याच्या जागी
योग्य ती औषधे फवारतात किंवा धान्य साठ्याभोवती पसरतात. धान्य साठ्यात कडुलिंबाचा पालाही घालतात. धान्य साठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षक औषधेही बाजारात मिळतात. त्यांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही. धान्याला बुरशी लागू नये म्हणून धान्य साठवण्याची जागा नेहमी कोरडी ठेवतात. तसेच तेथे हवा खेळती राहील याची काळजी घेतात. कडुलिंबाचा पाला. जरा डोके चालवा. कणगी किंवा कुडाच्या टोपल्यांचा धान्य साठवण्यासाठी उपयोग केला असता काय फायदा होतो? अन्न संचय आणि पर्यावरण संवर्धन. माणसाप्रमाणे इतर काही सजीवही अन्नसाठा करतात. विविध सजीवांची अन्नसाठा करण्याची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ मुंग्यांसारखे कीटक अन्नाचा संचय करतात. तसेच मधमाशा फुलातून मिळवलेला मकरंद मधाच्या रूपात पोळ्यांमध्ये साठवून ठेवतात. अन्न संचय करणारी मधमाशी. अन्न संचय करणारी खारुताई. खारी सुद्धा वृक्षांच्या बिया साठवून ठेवतात. अशा प्रकारे अन्न संचय केल्यामुळे या प्राण्यांना आवश्यक त्यावेळी अन्न उपलब्ध होऊ शकते. वनस्पती त्यांना लागणाऱ्या अन्नाची निर्मिती सतत करत असतात. तरीही अन्नाचा साठा करणाऱ्या काही वनस्पती निसर्गात आढळतात. तुम्ही वनस्पतींचे निरनिराळे कंद पाहिले आहेत. कांदा, लसूण, बटाटा, आले हे कंद म्हणजे त्या वनस्पतीच्या खोडाचा भाग होय. रताळे, मुळा, गाजर, बीट ही त्या वनस्पतींची मुळे आहेत. या भागामध्ये या वनस्पती अन्नसाठा करतात. आपणही आपल्या घरात गरजेपुरता अन्नधान्याचा साठा करत असतो. भारतात सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे मुबलक धान्य उपलब्ध होत आहे. हे धान्य मोठमोठ्या गोदामात साठवले जाते. एखाद्या वर्षी पूर, अवर्षण, वादळे, गारपीट अशा आपत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. भूकंपासारख्या आपत्तींमुळे लोक विस्थापित होतात. त्यांनाही अन्नधान्याची कमतरता भासते. अशा वेळी गोदामातील अन्नधान्य साठ्याचा उपयोग होतो. स्वस्त धान्य दुकानाला भेट. रेशनिंग व्यवस्था जाणून घेण्यासाठी तुमच्या परिसरातील स्वस्त धान्य दुकानाला भेट द्या. तेथे कोणकोणते धान्य प्रकार मिळतात ते पहा. हरित क्रांती. आज आपला देश अन्नधान्य संदर्भात स्वावलंबी झाला आहे. त्याचबरोबर गरजेहून अधिक पिकलेले धान्य आपण परदेशात निर्यात करू शकतो. आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ हरित क्रांती नावाने ओळखली जाते. वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ही हरित क्रांती घडून आली. गहू व तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणून हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. अन्न सुरक्षा. अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. प्रत्येकाला आवश्यक व पुरेसे अन्न मिळावे या हेतूने अनेक देशांनी अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केले आहेत. ते अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून ओळखले जातात. 2013 मध्ये आपल्या देशानेही अन्न सुरक्षेचा कायदा केला आहे. यामुळे कुपोषण, उपासमार, भूकबळी इत्यादी समस्यांचा सामना करणे शक्य झाले आहे. कृषी सहाय्यक उपक्रम. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शेती संबंधी आधुनिक तंत्रज्ञान, जलसिंचन सोयी, सुधारित बियाणे, विविध खते व कीटकनाशकाचा वापर इत्यादी माहिती मिळते. शेतकरी आता हवामानाचा अंदाज, शेतीविषयक माहिती कृषी सहाय्यक केंद्रातून मिळवतात. कृषी सहाय्यक केंद्रातून माहिती घेणारा शेतकरी. याशिवाय त्यांच्यासाठी शेतीशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळात शेतकरी कुटुंबातील सदस्य शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शिकतात. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातूनही प्रदर्शनं भरवण्यात येतात. शासनाचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, शेतीविषयक विविध नियतकालिके, शेतीवर आधारित विशेषांक यांच्या मार्फत आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार केला जातो. सर्व शेतकऱ्यांना सुधारित पद्धती वापरून भरघोस उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. संपूर्ण देशाला याचा फायदा होत आहे. माहिती आहे का तुम्हाला? सेंद्रिय शेती. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात.
हा पारंपरिक शेतीचा एक प्रकार आहे. या शेतीमध्ये जमिनीतील पोषक तत्वे टिकून राहतात. अशा शेतीमध्ये वापरलेली कीटकनाशकेही आपल्या शरीरावर दुष्परिणाम करत नाहीत. या शेतीमध्ये उगवलेले अन्नधान्य कसदार असते. याशिवाय ते चवीलाही उत्तम असते. त्यामुळे सेंद्रिय शेती करणे शेतकरी पसंत करू लागले आहेत. या शेतीमध्ये वनस्पतीपासून व प्राण्यांपासून मिळणाऱ्या खताचा वापर केला जातो. या खतांमध्ये हाडांचा चुरा, मासळी, शेणखत, प्राण्यांचे मलमूत्र तसेच वनस्पती व प्राण्यांचे कुजलेले अवशेष इत्यादींचा समावेश असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. 1. शेतीसाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. 2. रासायनिक खते, कीटकनाशके वापरताना काळजी घ्यावी तसेच त्यांचा अतिरिक्त वापर टाळावा. आपण काय शिकलो? शेतीचे खरीप व रब्बी हे प्रमुख हंगाम आहेत. सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ होते. कृषी सहाय्यक उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. थँक यू व्हेरी मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.